गावातली एक म्हातारी तिच्याकडे गेली. सांगितलं, होय ग शांता, ए शांता, बरं वाटाना काय ग? काय सांगू म्हणली, काय सांगू, 8 दिवस झाले म्हणजे नुसता दवाखाना, नुसता दवाखाना, नुसता दवाखाना, काही बरं नाही. मग ती म्हातारीला तेवढंच पाहिजे महाराज. ती म्हणली, अगं मग सकून बघ ना म्हणली, आज सकून बघितल्याच्या बरोबर तू राहून जाईन म्हणली. मग त्या म्हातारीला आनंद झाला. ती म्हणली, माय कोण बघन, मी बघते ना म्हणली, मी बघते. मग महाराज एक बिंग घेतलं, 1 रुपया घेतला, त्याच्यावर लगेच टाकून टाकलं की लिंबा खालच्या आसरा, रुपया खाली पडला. पुन्हा ठक्कन उभा राहिला, रुपया टाकला, पिपळा खालचा मुजा, पुन्हा रुपया खाली पडला. म्हणले, माय आमचा पिपळा खालचा मुजा तसा नाही. मग ती बाई, आता सकून बघणारी बाई, ती लय कलाकार, म्हणली, माय आणि तू या माहेराचं बघ ना म्हणली, काय असलं तर. ती म्हणली, माय मला माहीतच नाही, माया सासर माया माहेरच्या आसरा मला धरीतच नाहीत, पण माहेरच्या आसरानं रुपया टाकणं ना उभा राहणं. 1 रुपया उभा राहिला, मग नवस केला, आणि नवस केला मग आता आसराला आणि मसुबाला काय लागतो, बोकड्या. मग नवऱ्याला सांगितलं, आणि दुसरा दिवस उजाडला, बोकड्या घेतला आणि निघाले. मग ह्या ज्या देवाला नवस केला तो देव तुमचा नवस करणार आहे का? तुमचा दिवस करेन पण नवस पूर्ण करीत नाही. विठ्ठल